सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईनंतर आता त्यांच्या प्रमोशन करण्यात आले आहे, त्यांना सरचिटणीस पदावर नियुक्त करण्यात आले आहे, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ज्या पक्षांनी 23 दिवसापूर्वी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि का तर त्यांनी अतिशय चुकीचं वर्तन केलं, जे न शोभणारं होतं असं सांगून ज्यांच्यावर कारवाई केली, त्या सूरज चव्हाणांना युवक अध्यक्षपदावरनं सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार हा त्यातला मूळ प्रश्न आहे। कारण जे अजित पवार आत्ताच म्हणजे 3 आठवड्यापूर्वी जे म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही करतोय, ते आज त्यांना त्या पदावर घेत आहेत। गंमतच आहे, म्हणजे यांच्या शब्दावर आता याच्या पुढे लोकांनी विश्वास ठेवायचा की नाही ते लोकांनी ठरवावं। पण राजकारणमध्ये असं होतात का ज्यांच्यावर गुन्हा दाखल होतात किंवा क्राईम करतात त्याच्यानंतर त्यांच्या जे पद आहे ते वाढतात? नाही, आता राष्ट्रवादीत तर सगळ्यांवरच गुन्हे आहेत, सगळ्यांवरच आक्षेप आहेत, सगळ्यांवरच स्कॅम्सचे आरोप आहेत, सगळ्यांवरच गुंडगर्दीचे आरोप आहेत। तर अशा पक्षाला आता जे जवळ करणारे आहेत ते पूर्वी जसं आपण म्हटलं की फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणायचे की त्यांना सिंचन घोटाळ्यात चक्की पिसिंग अँड पसिंग म्हणणारे ते अजित पवारांना घेऊन बसतात। मग त्याच्यात अजित पवारांनी एक सूरज चव्हाणला घेतलं तर काय चूक झाली एवढी मोठी? छगन भुजबळ प्रकरणामध्ये आज सुनावणी आहे, काय प्रकरण होतं आणि काय सुनावणी? छगन भुजबळांविरुद्ध आम्ही जे 7 स्कॅम्स त्यांनी केले होते त्याची सगळी माहिती जी आम्ही PIL द्वारा हायकोर्टात आम्ही ती पिटिशन लढत होतो, त्याच्यापैकी एका केसमध्ये म्हणजे महाराष्ट्र सदनमध्ये त्यांनी डिस्चार्ज पिटिशन फाईल करून, ते पण कोविड काळात त्यांनी डिस्चार्ज पिटिशन सेशन कोर्टात फाईल करून त्यातनं ते त्यांना डिस्चार्ज मिळाला होता। त्याच्यावर मी रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं आहे हायकोर्टात, जे गेले 3 वर्ष पेंडिंग आहे, त्याचं आज हिअरिंग आहे। धनंजय मुंडे यांच्या बंगल्याचे जेव्हा काल प्रकरण सुरू होतं तेव्हा छगन भुजबळ पण फडणवीस यांना भेटीला गेले होते आणि बंगल्यावर काही हालचाली सुरू होती, पण अजून रिकामा झालेला नाही असं माहिती येत आहेत, काय सांग? नाही, एकतर मला असं वाटतं धनंजय मुंडे जेव्हा आधी म्हणाले ते धादांत खोटं बोलले। आधी म्हणाले की माझं मुंबईत घर नाही म्हणून मला सातपुडा बंगल्यात राहायचं आहे, मला आजारपण आहे आणि माझ्या मुलीची शाळा आहे। आता त्याच्यात मुंबईत त्यांचं घर आहे, त्यांना आजारपण हे नाही आहे, त्यांना बेल्स पॅल्सी जे झालं आहे ते फक्त 4 आठवड्यांपुरताच तो प्रॉब्लेम असतो, फिजिओथेरपी केल्यानंतर बरा होतो। आता त्यांच्या त्या आजाराला सुद्धा 3 महिने झाले आहेत। तर इतकं ते साफ खोटं बोलतात, इतका ते ड्रामा करतात। मला तर वाटतं त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे ड्रॅमॅटिक्समध्ये, कारण ते आधी तुम्ही आता आज फोन करा त्यांना की माझा फोन उचला तर ते म्हणतील नाही मला बोलता येत नाही आणि तिथे ते सभा गाजवतात। म्हणजे इतका ड्रॅमॅटिक, इतका खोटा बनणारा व्यक्ती जो आहे त्यांना खरं स्वाभिमान असताना त्यांनी केव्हाच घर सोडलं असतं। आता 5 महिने तब्बल उलटून एवढं सगळं बाहेर येऊन जर कोणी करत नसेल त्या माणसाला ना स्वाभिमान आहे ना मनाची लाज आहे। तुम्ही नोटीस पाठवणार होती? मी त्यांना लीगल नोटीस आजच माझे वकील जे झेशान काझी नावाचे आहेत ते त्यांना लीगल नोटीस पाठवणार आहेत, सरकारला लीगल नोटीस पाठवणार आहेत, त्याची कॉपी एक त्यांच्याकडे पाठवणार आहेत। ताई, उद्या 15 ऑगस्टला काही महानगरपालिकाने मांसबंदीचा निर्णय घेतला आहे, त्याच्यावर संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नपुंसक करणार का? मला असं वाटतंय की जे शाकाहारी आहे, म्हणजे मी पण शाकाहारी आहे, तर कोणालाही नपुंसक म्हणणं, वाटेल ते बोलणं त्यांचा कुठेतरी तोल सुटत चाललाय की काय असंच मला डेफिनेटली वाटतंय। आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय प्रत्येकाने राजकारणात एक भान ठेवून बोलणं अतिशय गरजेचं आहे, पण हे प्रत्येकाकडनं सुटताना आपल्याला पदोपदी दिसतंय। पण मांसबंदीच्या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया? मी काय बोलणार, कारण मी स्वतः शाकाहारी आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा मला खरं हक्कही नाही आहे। पण तरी कुठलीही बंदी घालणं मला योग्य वाटत नाही आणि ते मी म्हणजे मला बोलावं असं वाटतं, पण आता मी स्वतः शाकाहारी असल्यामुळे मी काय बोलणार अशी परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।